नमस्कार, मी निशिकांत आणि तुम्ही ऐकत आहात तात्विक महाभारत. आणि तुम्हाला माहिती आहे की तात्विक महाभारत ऐकताना आजवर ऐकलेल्या कथा, कादंबऱ्या, गोष्टी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायच्या आहेत. कारण इथून पुढे आपण जे ऐकणार आहोत ते ऐकताना तुम्हाला मजा येईल. आज जी व्यक्तिरेखा आपण निवडली आहे तिला सतत टार्गेट केलं जातं, सतत. तुझ्यामुळेच महाभारत घडलंय, तूच सगळ्या संहाराला जबाबदार आहेस. भलेही कौरव पांडव काही का करेनात, पण जबाबदार तूच. आणि हा आपल्या इथला, आपल्या भारतातला म्हणूयात किंवा आपल्या समाजातला म्हणूयात, जुना विचार आहे, जुना आजार आहे. काहीही झालं तरी स्त्रीला दोषी ठरवायचं, तुझ्यामुळे झालं. आपण तिकडे काही का शेण काही ना, पण झालं कोणामुळे? तुझ्यामुळे. सगळ्याचं खापर फोडायचं कोणावरती? तर स्त्रीवरती. ही आपल्याकडची जुनी परंपरा झालेली आहे. खरं तर आधी असं काही नव्हतं. पण आजही तुम्ही कोणालाही विचारा, लोक काय म्हणतात, महाभारत कोणामुळे झालं? द्रौपदीमुळे झालं. पण खरंच द्रौपदी अशी होती का? खरंच द्रौपदी अशी कुलटा होती का? द्रौपदीला लोक थेट मंथरेच्या लाईनीत नेऊन बसवतात. खरंच द्रौपदी तशी होती का? कोण होती द्रौपदी? आपण कधी विचार केलाय? द्रौपदी राजकन्या होती, पत्नी होती, कोणाची सून होती, वहिनी होती, महाराणी होती. अनेक रूप आहेत द्रौपदीचे. द्रौपदी आज बघितलं तर तुमच्या आजूबाजूला वावरते. द्रौपदी व्यक्ती नाहीये, वृत्ती आहे. तुमच्या घरामध्ये आई, बायको, वहिनी, ऑफिसमध्ये बॉस, कधी मैत्रीण. तुम्हाला प्रत्येक स्त्रीमध्ये द्रौपदी सापडेल जर तुम्ही डोळे उघडे ठेवून बघितलं तर. कृष्णानी सुद्धा, म्हणजे असं म्हणतात आणि हे जाहीर आहे की महाभारतामध्ये पांडवांचा विजय झाला, त्याला भगवान श्रीकृष्ण जबाबदार होते. त्यांच्यामुळे विजय झाला, नाहीतर झाला नसता. पण मी म्हणतो की जर द्रौपदी नसती तर हा विजय शक्य नसता. महाभारताच्या पांडवांच्या विजयामध्ये जेवढा श्रीकृष्णांचा वाटा आहे तेवढाच वाटा द्रौपदीचा सुद्धा आहे. कारण कुंतीने पांडवांना जरी लहानाचं मोठं केलं असलं तरी त्यांच्यामध्ये स्वाभिमान जागवण्याचं काम द्रौपदीने केलं. जेव्हा आपले पती आपलं सर्वस्व गमावून बसले होते आणि आपल्याकडे शक्ती आहे आणि आपण त्याचा वापर करायला हवा, योग्य वापर करायला हवा, हे जेव्हा ते विसरले होते, तेव्हा ती द्रौपदी होती जिने त्यांच्यामधला स्वाभिमान जागा केला की उठा, बघा स्वतःकडे तुम्ही कोण आहात, काय गरज आहे, उगाच अन्याय सहन करण्याची गरज काय, हे सांगणारी द्रौपदी होती. जर द्रौपदीने हे सांगितलं नसतं तर मला नाही वाटत की पांडव कधी पेटून उठले असते आणि त्यांनी खरंच अन्यायाविरुद्ध युद्ध केलं असतं. श्रीकृष्णांनी तर नंतर साथ दिली, पण श्रीकृष्णांपर्यंत पोचवण्याचं काम द्रौपदीचं होतं. द्रौपदी ही शक्ती स्वरूप आहे. द्रौपदी अग्नीतून जन्म घेतलेली आहे. ही सगळी रूपकं झाली की शक्ती स्वरूप आहे किंवा अग्नीतून जन्म घेतलेली आहे. तुम्ही विचार करा, अग्नी म्हणजे काय? अग्नी म्हणजे शक्ती. आज प्रत्येक स्त्री ही शक्ती स्वरूप आहे, ही आपली संस्कृती सांगते. आणि आपण जर डोळे उघडे ठेवून बघितलं तर आपल्याला सुद्धा ही गोष्ट दिसेल की प्रत्येक स्त्री ही शक्ती स्वरूप आहे, अग्नितत्व घेऊन चालणारी आहे स्त्री. कशी काय? जर दुर्योधन, दुःशासन यांच्यासारखे लोक समोर आले तर तीच द्रौपदी वणवा बनून संपूर्ण कुरुकुळाचा नाश करू शकते. जेव्हा द्रौपदीचे पती हतबल होऊन बसलेले असतात तेव्हा स्वतः द्रौपदी अग्नीच्या ज्वाळेचं स्वरूप घेऊन कौरवांवर तुटून पडली. पूर्ण कौरवांचा नाश झाला. ही द्रौपदीची वाणी होती की तुमचा नाश होईल.
हा द्रौपदीचा क्रोध होता, सूड होता की नाही, तुम्ही आम्हाला अशी वागणूक देता, मी तुम्हाला सोडणार नाही. भलेही तिने कृत्य केलं नसेल, पण ज्वाळा, अग्नी हे स्त्री तत्वाचं प्रतीक आहे. आजही तुमच्या घरामध्ये प्रत्येक स्त्री काय करू शकते? जेव्हा तुमचं डोकं चालणार नाही, तुमचं डोकं बधीर होईल, अशा वेळेस जर तुम्ही द्रौपदीला शरण गेलात, तुमच्या घरातल्या आई, बहीण, माता, वहिनी कोणीही असेल, त्यांना जर तुम्ही शरण गेलात, तुम्हाला नक्की मार्ग सापडेल. द्रौपदी ही फक्त एकटी नसते, प्रत्येक द्रौपदीसोबत एकतरी कृष्ण असतो. तो तिच्या आतमध्येच असतो, कोणी तिसरा कृष्ण नसतो. याबाबत पण आपण नंतर बोलूयात, सविस्तर बोलूयात. पण प्रत्येक स्त्री ही अग्नितत्वानी, अग्निस्वरूप असते. क्षणामध्ये ती तुमच्यासाठी कोमल, एक ज्योतीसारखी असली तरी जर तुम्ही तिला त्रास द्याल तर कधी ज्योतीचा वणवा होईल आणि तुम्ही भस्म व्हाल, तुम्हाला कळणार नाही. ह्याचे परिणाम तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही कौरवांकडे बघू शकता. द्रौपदी इतकं सामंजस्य हे प्रत्येक स्त्रीमध्ये असतं. सहनशक्ती आणि सामंजस्य हा द्रौपदीचा आणखी एक महत्त्वाचा गुण. आपले पती सध्या राजकीय पेचात सापडलेत आणि त्यांना वनवासात जाणं भाग आहे. त्यामुळे मी कोणताही हट्ट न करता, करू शकली असती द्रौपदी, म्हणली असती मी राजकन्या, मी तुमच्यासोबत का येऊ, पण नाही. समजूतदारपणा दाखवून राजकन्या असलेली द्रौपदी पतीसोबत वनवासात जाते आणि सगळ्या सुखांचा त्याग करून त्यांच्यासोबत राहते. एवढा मोठा त्याग, एवढा समजूतदारपणा, मनाचा मोठेपणा फक्त स्त्रीकडे असू शकतो. द्रौपदी हे मूर्तिमंत स्त्रीचं प्रतीक आहे. जेव्हा आपल्या घरच्यांनीच आपली साथ सोडलेली असते, द्रौपदीच्या बाबतीत तुम्ही बघू शकता की द्यूत क्रीडा जेव्हा खेळली गेली तेव्हा सगळं पांडव हरले आणि शेवटी काय झालं, द्रौपदीवरती दाव लावला. यावेळेस सुद्धा द्रौपदीने कोणत्याही पांडवाचा द्वेष केलेला नाही. ना कुंतीचा द्वेष केला, ना पांडवांचा द्वेष केला. द्रौपदीने कोणाचाही द्वेष केला नाही. द्रौपदी तेव्हाही म्हणू शकली असती, ह्या गोष्टीशी माझा काही संबंध नाही, तुम्ही मला विचारून गोष्टी केल्या नाहीत, मग मी तुमच्या या सगळ्या पापाचं दुःख का भोगावं. पण द्रौपदीने तेव्हा काय केलं, स्वतःच्या लोकांनी, आपल्याच लोकांनी आपली साथ सोडली म्हणून द्रौपदीने सुद्धा त्यांची साथ सोडून दिली का? नाही. जरी सगळे पांडव चुकले असले तरी द्रौपदी चुकली नाही. हा मनाचा मोठेपणा फक्त द्रौपदी वृत्तीच्या व्यक्तींकडे असतो. प्रत्येक स्त्री ही नेहमी कुटुंबाचा विचार करत असते. ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे द्रौपदी. जरी कुटुंबाकडून आपल्याला कितीही त्रास झाला तरी मी कुटुंबाचा वाईट विचार करून चालणार नाही, हे द्रौपदीला माहिती होतं. आपल्याकडून कोणतंही असं वाईट कृत्य होणार नाही, होऊ नये, ज्याच्यामुळे माझ्या पूर्ण कुटुंबाचं नुकसान होईल, हे प्रत्येक द्रौपदीला माहीत असतं. जोपर्यंत द्रौपदीच्या अंगाला हात लावला नव्हता तोपर्यंत द्रौपदी शांत होती. पण जेव्हा एका लेवलच्या वरती गोष्टी जातात तेव्हा कोणतीही द्रौपदी शांत बसत नाही. त्या ज्योतीची आग होते, आगीचा वणवा होतो, वणव्याचा वडवानल होतो आणि सगळं बेचिराख होतं. पण त्याआधी ती ज्योत असते. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. द्रौपदी तीच जिला चांगल्या वाईटाची समज असते. द्रौपदी तीच जिची क्रोधामध्ये सुद्धा सत्सद्विवेक बुद्धी जागृत असते. द्रौपदीमध्ये जरी आपल्याला कठोरता,
कर्तव्य तत्परता, समंजसपणा, सत्सद्विवेक बुद्धी हे सगळे गुण जरी दिसत असले तरी प्रत्येक द्रौपदीमध्ये, प्रत्येक स्त्रीमध्ये एक हळवा कोपरा असतो. मनामध्ये एक अशी जागा असते जिथे फक्त प्रेम, माया, ममता, वात्सल्य ह्याच गोष्टी असतात. आणि तिथेच द्रौपदी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ ठरते. कृष्णाने द्रौपदीला मदत केल्याची उदाहरणं खूप आहेत, पण आपल्याला कृष्णाने केलेली मदत दिसते, पण द्रौपदीने आजवर आयुष्यात ना कृष्णाकडे ना आपल्या सम्राट असलेल्या वडिलांकडे, स्वतः एक मोठ्या साम्राज्याची राजकन्या असून सुद्धा कोणाकडे काहीही मागितलेलं नाही हे आपण विसरतो. भगवंत त्यालाच काहीतरी देतात, स्वतःहून देतात, जो कधीच कोणाकडे काही मागत नाही. भगवंता तू नेहमी माझ्यासोबत आहेसच, त्यामुळे मला कोणत्याच गोष्टीची कधी कमी नसणार आहे, ही भावना म्हणजे द्रौपदी. आणि द्रौपदी वृत्तीच्या व्यक्तींना संकटांना सतत तोंड द्यावं लागतं. बऱ्याच जणांना वाटतं की, खास करून स्त्रियांना नेहमी वाटतं की माझ्याच नशिबी हे दुःख का, मलाच हा त्रास का. सोचो अगर द्रौपदी भी ऐसा कहती कि मुझे ही इतनी तकलीफ क्यों, मैंने ऐसा क्या किया है. पण द्रौपदी असं कधीही म्हणली नाही, कारण तिला माहिती होतं आपण कोण आहोत. प्रत्येक द्रौपदी ही शक्ती स्वरूप आहे. जर द्रौपदीने स्वतःला ओळखलं तर एका कणमात्र सुद्धा द्रौपदीला त्रास होणार नाही. साक्षात भगवंत माझ्यासोबत आहेत हे प्रत्येक द्रौपदीने जर जाणून घेतलं, समजून घेतलं, तर असे कितीतरी कौरव, दुर्योधन, दुःशासन क्षणात जळून राख होतील. फक्त द्रौपदीने ते समजून घेण्याची गरज आहे. आणि जो भगवंताचा प्रिय असतो त्यालाच सगळ्यात जास्त त्रास होतो. खोटं वाटत असेल तर द्रौपदीकडे बघा. संपूर्ण महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांना द्रौपदीपेक्षा प्रिय कोणीही नव्हतं, पण सगळ्यात जास्त त्रास द्रौपदीलाच झाला. भगवंताच्या जो निकट असतो त्याला सगळ्यात जास्त त्रास होत असतो, ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यामधून जो पार होईल, अग्निदिव्यातून जो पार होईल, जो अग्नी स्वरूप होईल, शक्ती स्वरूप होईल, तोच द्रौपदी वृत्तीचा व्यक्ती. संसाराच्या महाभारतात तुमच्या आजूबाजूला अनेक द्रौपदी तत्वाची लोक तुम्हाला दिसतील. शक्ती स्वरूपा स्त्रिया तुमच्या आजूबाजूला असतील. तुम्ही त्यांच्यासाठी श्रीकृष्ण व्हा, भीम व्हा. भीमासारखं निस्वार्थ प्रेम जर तुम्ही द्रौपदीवर करू शकलात तर तुमच्याच आयुष्यात न भूतो न भविष्यती असे उच्च कोटीचे बदल तुम्हाला दिसून येतील. आणि खरंच द्रौपदीसाठी काही करायचं असेल तर कृष्ण बनून सतत खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहा. कोणीही दुर्योधन, दुःशासन, कौरव तिच्या सावलीला सुद्धा हात लावता कामा नये.